पुण्यातील घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती झाली आहे का अशी चर्चा आता जोर धरतीये। कारण अर्थातच पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण हे ताजं असतानाच आता कल्याणमधून अशीच एक बातमी समोर येते। कल्याण पूर्व मधल्या शक्तिधाम प्रसूतिगृहात एका महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं। शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावल्यानं प्रसूतिगृहातून खासगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झालाय। महिलेच्या मृत्यूस प्रसूतिगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला है। उन्होंने अपनी वाइफ को लेकर आया था फ्राइडे में ऑपरेशन के लिए, पथरी के लिए ऑपरेशन के लिए, बरोबर है। और उनके पेट में 2 महीने का लड़का था, तो उन्होंने 3 दिन हम लोग को घुमाया कि ऑपरेशन होगा। तो आज का डेट था मंडे का, उन्होंने बोला मंडे को 3 बजे हम लोग ऑपरेशन थिएटर में मिलेंगे, तो ऑपरेशन करेंगे। तो हम लोग को 4 बजे हम लोग को जाने दिया नहीं, उन्होंने बोला अभी नहीं, ऑपरेशन होने के बाद बुलाऊंगा। बाद में हम लोग जबरदस्ती कि हमको मिलने दो, हम लोग को ऑफिस में लेके बोले, उनको हमने भूल का इंजेक्शन दिया है और उन्होंने तंबाकू खाते उनकी जान गई। और प्रशासन से यही मांगे मेरा जो हॉस्पिटल में उसका पोस्टमार्टम हो, उनके घर वालों को न्याय मिलना चाहिए। आज इथं जी दुर्घटना झाली ते खूप दुखत आहे आणि जे काही झालेलं आहे ते आता पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी पाठवतो आम्ही। जे काही त्याच्यात रिपोर्ट येईल ते काय डॉक्टरांचं किंवा कोणाचे दोष आम्हाला भेटतील त्यांच्यावर आम्ही कारवाई नक्की करू। आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की आम्ही तेव्हा तिला ॲनेस्थेशिया दिली, त्याच्यामध्ये ती कोलॅप्स झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर केलं, तर त्याच्यामध्ये तिचा वाटेतच मृत्यू झाला। मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे ॲज अ पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर ह्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।